हॅलो एव्हरीवन. आज आपण करणार आहोत एक सेटलचा लूक, ज्यामध्ये मी जास्त प्रोडक्ट यूज नाही केले आहे आणि जास्त काही मेकअप पण नाही केला आहे. तर तुम्ही बघू शकता की मी सर्वात अगोदर टोनर यूज करते फेसला. हे जे टोनर आहे ते फॉक्सटेलचं टोनर आहे. खूप छान आहे, लॉंग लास्टिंग आहे, हायड्रेटिंग टोनर आहे. त्यानंतर मी पॅकचं मॉइश्चरायझर यूज करते, ॲक्वा मॉइश्चरायझर. आणि मी हा जो बेस करणार आहे तो पूर्ण मी कन्सिलरनेच केलेला आहे. सर्वात अगोदर मी फॉरएवर 52चं कन्सिलर करेक्शनसाठी यूज करते. पूर्ण जिथं जिथं मला डार्क स्पॉट आहे तिथं मी करेक्शन करणार आहे. माउथ एरियामध्ये मला थोडा हलकं पिगमेंटेशन होतं, तर त्यामुळे मी माउथ एरिया पण पूर्ण कवर केलेला आहे. फोरहेड एरियाला लावलं आहे. या पद्धतीने तुम्ही लावू शकता. आणि जे फॉरएवर 52चं कन्सिलर आहे ते खूप छान आहे, तुम्ही हे घेऊ शकता. हायली रिकमेंड आहे, खूप छान आहे. ऑफकोर्स तुमच्या व्हॅनिटीमध्ये ॲड करा. त्यानंतर मी पूर्ण डार्क सर्कल कवर केले, माझे अंडर आईज पण कवर केले, माउथ एरिया. त्यानंतर मी हळूहळू ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा प्रकारे मी ब्लेंड करते. आणि जो आपला बेस आहे तो कसा लॉंग लास्टिंग राहतो हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. या पद्धतीने करेक्शन करून घ्यायचं आहे व्यवस्थित, अंडर आईजला, माउथ एरियामध्ये, आणि जिथे जिथे आपल्याला डार्क सर्कल आहे त्या ठिकाणी व्यवस्थित करेक्शन करून घ्यायचं. त्यानंतर मी लोरियलचं कन्सिलर यूज करते बेस साठी. जो माझा शेड आहे त्यानुसार मी बेस तयार करते आणि याच्यानेच मी एकदम मिनिमम बेस करणार आहे. जास्त हॅवी बेस मला आवडत नाही, तर मी आज मिनिमम बेस ही करणार आहे. पूर्ण फेसवरती मी छान प्रकारे ब्लेंड करून घेणार आहे. हळूहळू ब्लेंडिंग करायचे आहे. आणि ब्लेंडर जो आपण यूज करतो ते वेट पाहिजे, कारण जेव्हा आपण प्रोडक्ट अप्लाय करतो आपल्या फेसवरती, ते काय होतं की त्या ब्लेंडरमध्ये पूर्ण कोरडं असल्यामुळे ते ब्लेंडरमध्ये पूर्ण प्रोडक्ट आपलं त्याच्यामध्ये चाललं जातं. त्याच्यामुळे वेट करूनच अप्लाय करायचं. त्यानंतर मी फॉक्सटेलचं परत एक वेळेस फिक्सर मारला आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या फेसवरती किती शाईन आलेली आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर नक्कीच तुमचा बेस पण खूप छान होईल आणि शाईन करेल. नक्की ही ट्रिक यूज करा की आपला बेस झाल्यावरती टोनर यूज करा. जे सेटिंग स्प्रे असतो हे ॲज अ टोनरचं पण काम करतं आणि सेटिंग स्प्रेचं पण काम करतं. ते आहे फॉक्सटेलचं. त्यानंतर मी होजोचं हायलायटर यूज करते. खूप छान आहे, याची जो पिगमेंट आहे खूप सॉफ्ट आहे. खूप नॅचरल बेस बनतो हा, खूप नॅचरल दिसेल. तुम्ही बघू शकता किती नॅचरल आहे. ज्यांना जास्त मेकअप आवडत नाही तो हा बेस करू शकतो. त्यानंतर करेल ब्राउन्झर, पावडर कंट्रोल.
एक इफेक्ट देण्यासाठी शॅडो. नोज कंट्रोलिंग. याने काय होतं, आपलं नोज शार्प दिसतं. त्यानंतर मी ग्रिप स्प्रे करते, की जो बेस आहे तो लॉक होईल. डिलान्सीच्याच पॅलेट मधून मी लिपस्टिक लावते. सर्वात अगोदर मी थोडी आउटलाईन करून घेणार. त्या आउटलाईनला ब्लेंड करून घ्यायचं आहे. असं करून न्यूड लिपस्टिक यूज करते सेम पॅलेट मधून. तुम्ही बघू शकता किती सुंदर लिपस्टिक दिसतंय. ऑलमोस्ट माझा बेस कम्प्लीट आहे. त्यानंतर मी आता आईज मेकअप करेल. तुम्ही बघू शकता लिपस्टिकचा शेड किती सुंदर दिसतोय. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा.